कधी ना कधीतरी तुझ्या मनातला राग संपेल आणि माझं प्रेम जिंकेल. नाउ द गेम इज ऑन शारदा. बघूया तुझा राग जिंकतोय का माझं प्रेम. नेहाताई आहेत का? नेहा आतमध्ये काम करते. काही निरोप असेल तर मला सांगा, मी सांगेन तिला. निरोप असा होता की 13व्याच्या तिथी परवा आहेत. तुमचं काय ठरलं? 13वं घरीच करणार आहात की? एक मिनिट. काय म्हणालात तुम्ही? 13वं? हो 13वं. अहो काय बोलताय तुम्ही? कोणाचं 13वं? हो असं काय करताय? धनाजीरावांचं 13वं. त्यांचं निधन झालं ना काही दिवसापूर्वीच. बाबा गेले. सगळे पुरुष स्वार्थीच. सुशीलाबाई, म्हणजे मी माझ्या नवऱ्याबद्दल बोलत होती. तो असाच वागतो. तुमचा नवरा आणि माझा नवरा यात खूप फरक आहे. आत्ता बोललात ते ठीक आहे, पण पुन्हा असं बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही. स्वतःचं काम करा. निघा. महिनी त्रास करून घेऊ नकोस. एक काम कर, तू दादाला फोन कर आणि त्याला लवकर बोलवून घे. का मी करू फोन? नाही नको, मी करते. तू झोप. हे बघ प्रियंका, प्रियंका, तू कधी आलीस? मगाशीच. पण डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं ना, म्हटलं उगाचच का डिस्टर्ब करा म्हणून नेहाशी गप्पा मारत बसले होते. 2 दिवस थांबता नाही त्यांना. आता मूर्ख. हर्षवर्धन भोसलेच्या घराण्याशी संबंध जोडण्याची नामी संधी सोडली. मूर्ख नालायक साले. गेले उडात. माझ्या भावाकरता मी 100 मुली आणि मळावा. हो पण तुम्ही त्यांना का शिव्या देताय? आपलीच चूक आहे ना. आपली नाही, तुझी चूक आहे. माझी? हो. तुला कळतंय, तुझ्या समोर घडतंय सगळं. तुला माहितीये की मला किती टेन्शन्स आहेत, किती व्याप आहेत, किती प्रॉब्लेम्स आहेत. पैशाचे, जागेचे, 1000 प्रॉब्लेम्स आहेत. घरातले प्रॉब्लेम्स तरी किमान तू सॉल्व्ह करायला हवेत का? तिकडे मीच लक्ष द्यायचं? जरा गेलं ना आता हातातलं स्थळ. कसा बोंबलत आता. माझं लग्न झालंय मला हेच माहित नाही. नेहा माझी बायको आहे मला आठवत नाही. ते बाळ माझं आहे की नाही मला हे माहित नाही. मला काहीच आठवत नाही ग. आपण महाबळेश्वरला पिकनिकला गेलो होतो तेव्हा मी आणि हर्ष दारू प्यायला बसलो होतो. प्रियंका, मला तिथपर्यंत सगळं आठवतंय ग. पण त्याच्यानंतर ब्लँक. मला ऍब्सोल्युटली काहीच आठवत नाहीये प्रियंका. तू ना त्या गोष्टींचा विचार करू नकोस रे. निदान बरा होईपर्यंत तरी. तू कुठल्याच गोष्टींचा विचार करू नयेस पूर्णपणे बरा होईपर्यंत, असं मला तरी वाटतं. पण प्लीज, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो, पण अगं बस वेळ आली ना की मी स्वतःहूनच सगळं तुला सांगेन. अजून बरीच स्थळ आहेत म्हणे. तुमचा रुमाल. अगं तू बोललीस का गुरुजींशी? नाही. बोल, लवकरात लवकर बोल. त्यांच्याकडे कुठली स्थळ आहेत बघून घेऊया. त्याला कुठली मुलगी पसंत पडते पाहूया आणि लगेच बोलणीचा कार्यक्रम करून टाकू. पुढच्या महिन्यात आदित्यचं लग्न व्हायलाच हवं. काळजी करू नकोस. यावेळेला मी बोलणी करण्याच्या कार्यक्रमाला हजर असेन आणि वेळेवर येईन.